नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, आता काही जणांची 11th झाली असेल आणि त्यामध्ये बहुतांश लोक असे असतील की त्यांची जी 11th आहे त्यांना असं वाटतं ती बरबाद झाली किंवा नुकसान झाले खूप, मी खूप टाइमपास केलाय किंवा ज्या वायफळ गोष्टी त्यांच्यामध्ये पडलो होतो. तर आता या गोष्टींचा विचार करण्यास काय अर्थ नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ही वेळ वाया गेली, मग आता तुमचं सिलेक्शन काय 100% होणारच नाही किंवा तुम्हाला आता रिपीट करावं लागेल किंवा ड्रॉप घ्यावं लागेल तेव्हाच तुमचं सिलेक्शन होईल, असं नाही मित्रांनो. तुम्ही जरी आता ह्या 1 वर्षात चांगला अभ्यास केला, अजून तुमच्या नीटच्या 2026 साठी खूप म्हणजे खूप चांगला वेळ आहे. बघायला गेले तर 18 महिने बाकी अजून तुमच्या पेपरला. त्यामुळे एवढा काही लोड वगैरे घेऊ नका, नियमित अभ्यास करत राहा. आणि काही चॅप्टर कसे असतात, जर तुम्ही ते आज वाचले तर असं नाही होणार की तुम्हाला आजच ते समजतील. तुम्हाला खूप वेळा वाचावं लागेल आणि ते महिन्याभरानंतर किंवा 5-6 महिन्यानंतर तुम्हाला 100% येतील. असे पण काही टॉपिक असतात. त्यामुळे एवढा काही ताण घेऊ नका. जे नवीन टॉपिक आहे त्याचा नियमित अभ्यास करत राहा. जो काय बॅकलॉग बाकी आहे तुमचा, त्याला संडेला किंवा ज्या काही सुट्ट्या असतात तुमच्या कोचिंगला, तेव्हा एक चॅप्टर कमी करत जा. आणि एंडला तुम्हाला असं वाटेल की हा बाबा माझा अभ्यास झालाय. आता तुम्हाला वाटणार नाही की मला खूप काही येत आहे किंवा माझा चांगला अभ्यास चालू आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा जसा अभ्यास चालू आहे चांगला, कोचिंगमध्ये आपल्याला चांगला स्कोर येतोय, 600च्या वर जाते किंवा 550च्या वर येतोय, तर त्यांनी जसा अभ्यास चालू आहे तसाच अभ्यास नियमित ठेवा. रोज जे काही ते MCQ वगैरे सॉल्व्ह करत जा, तुमचे डेली शीट्स असतील किंवा जे विकली टेस्ट असतील त्यांचा रिव्ह्यू वगैरे करत जा, किंवा जे आपल्या मिस्टेक्स आहेत त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत राहा. नवीन काही चेंजेस करण्याची गरज नाही. आणि तेच जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की माझं 11th मध्ये खूप नुकसान झाले किंवा टाइमपास झालाय, त्यांनी असं काही डोक्यात आणू नका. नव्याने स्टार्ट करा. सेट T = 0 करून पुन्हा अभ्यासाला लागा. आणि माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.